नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये भूमी आकाशला म्हणत असते की आकाश, इतकी कॅश आपल्या घरात ठेवणं मला रिस्की वाटतंय. त्यापेक्षा आपण एक काम करूया ना, आपण ही कॅश सामाजिक संस्थेला दान करूया. म्हणजे कसं आहे, दानधर्मही घडेल. त्यावेळेला आजी म्हणते की हो हो भूमी, तुझं म्हणणं अगदीच योग्य आहे. कसं आहे ना, परवा आहे आकाशच्या आईबाबांची तिथी. मग आपण त्या दिवशी काहीतरी दानकर्म करणारच होतो ना. मग आपण एक काम करूया की हेच पैसे आपण आपल्या सामाजिक संस्थेला दान करून टाकू. म्हणजे कसं आहे, त्या दिवशीचाही प्रश्न गेला. असं म्हटल्यावर आता भूमी म्हणते की हो आजी, तुमचं म्हणणं अगदी योग्य आहे. आकाश म्हणतो की हो आजी आणि भूमी, तुमचं म्हणणं अगदी योग्य आहे. मलाही ही कल्पना आवडली. आणि भूमी म्हणते, कसं आहे ना आकाश, असे निनावी पैसे आपल्या घरात नकोतच, म्हणूनच मी म्हटलं की आपण दान करून टाकूया. तेव्हा रागिनीकडे भूमी बघत असते आणि रागिनीला या सगळ्याचा खूपच राग आलेला असतो. आकाश म्हणतो की बरं भूमी, ही जी काही कॅश आहे ना, ते तू आता आत्याकडे ठेव. आत्या, ही कॅश ना तुझ्याकडे नीट जपून ठेव. मग आपण उद्या जेव्हा संस्थेला दान करू तेव्हा फक्त तू सोबत घे. आणि जेव्हा आत्याकडे ही पुन्हा कॅश जाते तेव्हा भूमीला मात्र टेन्शन येऊ लागतं आणि रागिनी यावेळेला खूपच खुश होते. आकाश भूमीला म्हणतो की भूमी, तुझ्या हाताने ही कॅश जी आहे ती आत्याकडे जाऊन दे. म्हणूनच आता भूमी म्हणते की ठीक आहे. आता रागिनीला वाटतं की चला सगळं आपलंच झालं, पण भूमीला वाटतं की नको, आत्तापुरतं हे सगळं काही ठीक होऊ दे, नंतर आपण बघूया काय होतंय ते. तेव्हा आत्याला बघतच हसतच भूमी पुढे येते आणि म्हणते की ठीक आहे आकाश, ही कॅश मी आत्याकडे देते. मात्र तिच्या चेहऱ्यावर जराशी नाराजी असते आणि आत्याला हे सगळं बघून खूपच आनंद होत असतो. नंतर मग आता रागिनी म्हणते की भूमी, काय झालं, ये माझ्याकडे दे. तेव्हा मग भूमी येते आणि म्हणते की हे घ्या आत्या तुमची कॅश. आणि असं म्हणून ती तिच्या हातामध्ये ते पैसे देते. आणि ते पैसे देत असताना भूमीला अजिबातच आवडत नसतं, पण तिला नाईलाजाने ते पैसे द्यावे लागत असतात. तेव्हा आता आकाशला ती म्हणते की आकाश, अरे एवढी कॅश माझ्याकडे. तेव्हा मग आकाश म्हणतो की आत्या, तुझ्यावर माझा खूप विश्वास आहे, त्याच्यामुळे तू हे पैसे प्लीज तुझ्या खोलीतच ठेव, काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणूनच आता रागिनी ती पैशाची बॅग स्वतःकडे घेते आणि भूमीकडे बघतच असते. आणि भूमीला या सगळ्याचा खूपच राग आलेला असतो. रागिनी मुद्दामच तिला डोळा मारून चिडवण्याचं काम करत असते, कारण पैसे पुन्हा तिच्याकडे आलेले असतात. आता आकाश म्हणतो की चला आपल्याला हे आता पैसे सापडलेत, आपण एक काम करू, उद्या आता हे सामाजिक संस्थेला दान देखील करून टाकू, म्हणजे कसं आपला प्रश्न मिटला. तर इथे रागिनी हे हातामध्ये ती बॅग घेते आणि तिला खूपच बरं वाटतं. अथर्व म्हणतो की आकाश, बघूया आपण आता उद्या कुठे जाता येईल ते. आणि सगळेजण आपापल्या खोलीमध्ये आता जातात. त्यानंतर आता इथे भूमी ही बाजूने जात असते. तेव्हा रागिनी मुद्दामच जात असताना तिचा हात धरते आणि तिला अडवण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा जेव्हा भूमी हात पकडला म्हणून चिडते आणि नंतर ती चिडूनच आता रागिनीकडे बघत असते. तेव्हा रागिनी म्हणते की एक मिनिट भूमी थांब, मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा ती तिला हात धरून जवळ बोलवते आणि म्हणते की काय गं भूमी, अगं किती किती म्हणून प्रयत्न करतेस तू. नाही, खरंच तुझ्या प्रयत्नांना मानलं पाहिजे. तू इतके प्रयत्न करतेस ना की कोणालाही जमणार नाही. खरंच खूप डोकं चालवतेस तू तुझं, पण शेवटी काय झालं, शेवटी ही बॅग ही माझ्याच ताब्यात आली ना. ही बॅग तू माझीच बॅग आकाशला सापडून दिलीस. हे पैसे स्वतःचे स्वकष्टाचे मेहनतीचे पैसे आकाश मला असेच देऊन जायला तयार झाला. बघितलं कसं बोलला तो. आईकडे पैसे दे, आईकडे ते पैसे सुरक्षित आहेत असं त्याला वाटतं आणि त्याची सगळी कष्टाची संपत्ती आहे ती तो माझ्या नावे करायला हसत हसत तयार होईल. रागिनी म्हणते की तुझा प्रयत्न चांगला असता, पण सो सॅड, तो प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. कारण कसं आहे ना, माझ्यातल्या आईला अजूनही आकाशने तसंच ठेवलं आहे. दुर्दैव तुझं की तू सगळ्या बाजूने प्रयत्न करून मोकळे होतेस, पण काय ना, यश मात्र तुझ्या हाताला लागतच नाही. ते तुझ्या हाताला लागताच तुझ्या हातातून निसटून जातं. मला खरंच खूप वाईट वाटतं. सो सॅड. काय ना, माझ्यातली आई ही आज पुन्हा जिंकली आहे आणि आकाशने तिला जिंकवलंय असा टोमणा ती भूमीला मारते आणि भूमीच्या गालावरून हात फिरवत ती उगीचच तिला कीव आणण्याचा प्रयत्न करत असते आणि तिच्यावर मुद्दाम हसत असते. आणि भूमीला या सगळ्याचा खूपच राग येत असतो. भूमी ही तिच्याकडे बघत असते. नंतर आता रागिनी ही तिथून निघून जाते आणि भूमी तिच्याकडे जाताना बघतच राहत असते. त्यानंतर रात्री अंधारात एक व्यक्ती बंगल्यामध्ये शिरते आणि बंगल्याचे जे मीटर रूम असतात तिथे जाऊन सगळे लाईट्स ऑफ करून टाकते. नंतर आता रागिनीची जराशी हालचाल होते. अचानक AC बंद होतो म्हणून रागिनी म्हणते की हे काय, अचानक मला असं अचानक उकडायला का लागलंय. म्हणून ती उठून बसते आणि अंगावरची चादर वगैरे बाजूला करून टाकते. त्यानंतर आता एक व्यक्ती रूममध्ये शिरते आणि त्याच वेळेला रागिनी उठून बसते आणि म्हणते की बापरे, इतकं गरम का होत आहे, AC अचानक कसे काय बंद झाले असं ते विचार करत असते. तेवढ्यातच समोरून तिला कोणीतरी काळे कपडे घातलेले आणि मास्क लावलेला चेहरा दिसतो आणि ती म्हणते की कोण आहे.
कोण आहे तिकडे? तेव्हा मग आता ती हालचाल करून उठायला जाणारच तेवढ्यातच ती व्यक्ती ही तिच्याजवळ येते आणि तिचं तोंड दाबण्याचा प्रयत्न करत असते. मात्र ती म्हणते की सोडा मला, सोड मला, कोण आहेस तू? आता रागिनी त्याला पकडण्याचा प्रयत्न करत असते, मात्र तो तिथून पळून जातो आणि पळून गेल्यानंतर ती आवाज देत खाली उतरते, मला वाचवा, वाचवा, माझ्या खोलीमध्ये चोर शिरला, वाचवा. अभिजित, पौर्णिमा, आकाश सगळ्यांना ती आवाज देत खाली उतरते. तेव्हा सगळेजण येतात आणि नंतर मग भूमी म्हणते की आत्या, अहो तुम्हाला काय झालं? तुम्ही अचानक कशा ओरडत ओरडत कशाला खाली आलात? तेव्हा सगळेजण जमतात आणि नंतर आकाश म्हणतो की अगं आत्या काय झालं? तू का घाबरलीस इतकी? तेव्हा ती म्हणते की अरे आकाश, माझ्या खोलीमध्ये चोर शिरला होता, चोर तो काहीतरी करण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा अथर्व म्हणतो की चोर? आणि आई तुझ्या खोलीत नेमकं काय झालं होतं? तेव्हा मग ती म्हणते की नाही रे, मी गाढ झोपले होते, अचानक ना उकडायला लागलं आणि मी बघितलं तर ACचे लाईट्स बंद झाले होते, म्हणूनच मी AC बघितला तर बंद होता आणि अचानक उकडल्यामुळे मी उठून बसले तर समोर ती व्यक्ती माझ्या होती आणि काय माहिती काळे कपडे घातले होते, मास्क देखील लावला होता, मला चेहरा समजला नाही, खरंच कोण होतं काहीच कळत नाही. तेव्हा अथर्व म्हणतो की थांब आकाश, आपण जाऊन बघूया, इथेच असेल तो चोर, कुठे लांब गेला नसेल, आताच पळालाय तर. तेवढ्यातच आता भूमी ही म्हणते की आत्या थांबा हा, तुम्ही जरा शांतपणे बसा आणि मानसीला म्हणते की मनू जरा प्लीज पटकन पाणी दे आणि मग मनू पाणी देते आणि ती पाणी आत्याला प्यायला देते. तेव्हा मात्र भूमी तिच्याकडे बघत असते आणि तिला शांत करते. आजी येते आणि म्हणते की काय गं, काय झालं? इतक्या रात्री कसला आवाज आला? अगं मला आवाज आला म्हणून मी तुमच्यापर्यंत आले, काय झाले नेमकं? तेव्हा मग आता रागिनी सांगते की अगं आई, मला कळत नाहीये, माझ्या खोलीमध्ये अगं चोर शिरला होता, कसं काय शिरला ते खरंच मला माहिती नाही, अचानक लाईट गेले म्हणून मी उठले तर माझ्यासमोर हा चोर उभा. हे ऐकल्यावर आजीला धक्का बसतो. आजी म्हणते की काय रागिनी, तुझ्या खोलीत चोर? असं कसं काय झालं? तेव्हा रागिनी म्हणते की आई मला पण माहिती नाही हे सगळं कसं झालं. पौर्णिमा म्हणते की मला तरी वाटतंय आई, तुमच्या रूममध्ये कॅश आहे ना, बहुतेक त्या चोराला सुगावा लागला असेल म्हणून तर तो आला नसेल ना, असं स्वतःच एक पॉईंट पौर्णिमा ही त्यांच्यासमोर देते आणि भूमीलाही तो पॉईंट पटतो आणि भूमी तिच्याकडे बघत असते. तेव्हा रागिनी मात्र पौर्णिमाकडे चिडून बघत असते. तितक्यातच तिघेजणही येतात. तेव्हा आजी म्हणते की अरे तुम्ही तिघेही एकत्र कुठे गेला होतात? तेव्हा आकाश म्हणतो की आजी अगं चोर सापडतो का बघण्यासाठी गेलो होतो, पण नाही, तो कुठेच निघून गेला, काय कळलं नाही. तेव्हा अभिजित म्हणतो की अरे आकाश, तो चोर आला असेल तर रात्रीचा एवढा तो काही चालत येणार आहे का? तो आपल्यासोबत बाईक किंवा गाडी काहीतरी घेऊन आलाच असेल ना, मग तो पळून गेला असेल आता इतक्यात. आता हे ऐकल्यावर भूमी म्हणते की आकाश, मला तरी वाटतंय ना की हे खूप गंभीर प्रकरण आहे. अरे आत्याच्या खोलीमध्ये कॅश होती म्हणूनच तो चोर नेमका आत्याच्याच खोलीत गेला असेल असं तर नाही ना घडलं. याचा अर्थ असाच आहे की बहुतेक त्या चोराला आपल्या घरात इतकी कॅश आहे याचा सुगावा लागला असेल. आणि तितक्यात आकाश आत्याजवळ येतो आणि तिला विचारतो की आत्या, तुला काही लागलं तर नाही ना, तू ठीक आहेस ना आई? तेव्हा रागिनी म्हणते की हो रे बाळा, मी ठीक आहे, मला काही लागलं तर नाही, पण तो नक्कीच काहीतरी करण्याचा प्रयत्न करत होता, मी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला पण तो माझ्या तावडीतून निसटून पळून गेला, म्हणूनच त्याच्या हाती काहीच लागलं नाही. तेव्हा पौर्णिमा म्हणते की आई, बरं झालं तुम्ही सुखरूप आहात, मला तरी वाटत होतं की त्या कॅशसाठी तो तुम्हाला काहीतरी केलं असतं तर. असं मुद्दामच पुन्हा पौर्णिमा बोलते आणि माती खाते. त्याच वेळेला इथे आता भूमीला तेवढंच कारण मिळतं आणि भूमी म्हणते की आकाश, पौर्णिमा जे काही बोलते ते पहिल्यांदा बरोबर वाटतंय मला. तेव्हा ही कॅश आत्याकडे ठेवणं मला रिस्की वाटतंय. मग लगेच रागिनी म्हणते की नाही नाही, असं काय नाही आहे, अगं तो चोर मला काही करू शकणार नाही. तेव्हा मग भूमी म्हणते की नाही आकाश, मला खूप भीती वाटते, असं आपण करायला नको. अरे घरात कोणी नसताना जर समजा आत्यावर अचानक पुन्हा अटॅक झाला तर काय करणार आहे? आणि त्या कॅशच्या मागे जर आत्याचा जीव वगैरे घेण्याचा प्रयत्न केला तर आपण काय करणार आहोत? अरे किती सिक्युरिटी लावली तरीही असा प्रकार घडला, मग समजा पुन्हा तो चोर आत्यासाठी चोरी करायला प्रयत्न करणार नाही, हे कशावरून? तेव्हा रागिनी म्हणते की तो चोर पुन्हा थोडीच येणार आहे. तेव्हा मग लगेच भूमी म्हणते की नाही आत्या, आपण असं काहीच सांगू शकत नाही. समजा तो चोर उद्या दुसरी प्लॅनिंग करून आला तर, आणि उद्या पुन्हा जाऊन त्याने दुसरं काहीतरी केलं तर आपण काय करणार आहोत, असा प्रश्न ती उभा करते. त्याच वेळेला आता इथे लगेच रागिनीला आकाश म्हणतो की आई हो, मला ही भूमीचं म्हणणं बरोबर वाटत आहे. तेव्हा आता लगेच भूमी म्हणते की हो, मग मलाही तेच वाटतंय. तेव्हा रागिनी म्हणते की अगं असं का म्हणताय तुम्ही? आता तो चोर आला याचा अर्थ तो पुन्हा येईल असं नाहीच ना, तो आता कशाला येईल? आणि त्याला मी चांगलाच धरण्याचा प्रयत्न केला म्हणून तो माझ्या खोलीत काही चढणार नाही. तेव्हा आता लगेच भूमी म्हणते की आई, आपण कोणाचा भरोसा आहे? आत्या, काही होऊ शकतं, म्हणूनच तुम्ही गाफील राहू नका, तुम्ही एकट्याच रूममध्ये असतात. आकाश तू तरी सांग.
तेव्हा आकाश म्हणतो की हो आत्या, खरंच भूमी अगदी योग्य बोलते, तुझं जे काही आहे ते अगदी योग्य आहे. आणि हे बघ, मला आत्ता एक गोष्ट कर, ही जी कॅश आहे ना तुझी, ती आणून मला दे. म्हणजे कसं आहे, तुझ्या रूममध्ये टेन्शन राहणार नाही आणि तू टेन्शन फ्री आराम करशील. नाहीतर मग तुझ्या डोक्यावर सततची टांगती तलवार राहील की तुझ्या रूममध्ये कॅश आहे. अभिजित आता रागानेच भूमीकडे बघत असतो, कारण भूमीने पूर्ण प्लॅन पलटा करून टाकलेला असतो. तर इथे भूमीला फ्लॅशबॅकमध्ये आठवतं की तिने प्रशांतला फोन केलेला असतो आणि प्रशांतला म्हणते की एक काम आहे. प्रशांत म्हणतो की ताई बोल ना, काय काम आहे, तुझ्यासाठी 2 कामं करू शकतो. तेव्हा मग भूमी म्हणते की हे बघ, आज रात्री तुला आमच्या घरी यायचं आहे आणि तुला चोर बनून आत्याच्या रूममध्ये शिरायचं आहे. तेव्हा प्रशांत म्हणतो की काय आत्या चोर? खरंच आत्याच्या रूममध्ये चोर म्हणून गेलो आणि मी पकडलं गेलं तर? तेव्हा मग ती म्हणते की काळजी करू नकोस, तू पकडला जाणार नाहीस, तुला फक्त घाबरवून आत्याच्या रूममधून निघायचं आहे आणि तू पकडला जाणार नाही. या सगळ्याची व्यवस्था मी घेईन आणि त्याची दखल देखील मी घेईन. तुला फक्त रात्री शिरायचं आहे तिच्या रूममध्ये आणि तुला काय करायचं आहे ते मी पुढे तुला सगळं सांगेनच, असं सगळं भूमी म्हणते. आणि भूमीला ते सगळं आठवतं. भूमीने तो सगळा प्लॅनिंग केल्यामुळे आता आत्याकडून कॅश काढून घेणं खूपच सोपं झालेलं असतं आणि भूमी या सगळ्यामुळे खूपच आनंदामध्ये असते. तर इथे मानसीला देखील ती खुणावत असते आणि मानसी खुणावूनच विचारते की प्रशांत गेला ना व्यवस्थित? तेव्हा ती देखील हो असं म्हणते. नंतर आत्या आकाशला म्हणते की आकाश, हे घे तुझी कॅश, तुझे जे पैसे आहेत ते तुला मी परत देत आहे. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की अगं आत्या, माझ्याजवळ नको देऊस ही कॅश. अगं तू ही कॅश भूमीकडून घेतलीस ना, तर मग ही कॅश तू भूमीच्याच हातात दे. तेव्हा लगेच भूमी म्हणते की आकाश, अरे तू ही कॅश मला घे असं म्हणतोय, पण जसा आत्यावर हल्ला झाला तसाच माझ्याही रूममध्ये चोरी करण्याचा कोणी प्रयत्न केला तर मला भीती वाटते. नाही म्हणजे ही पण रिस्कच आहे ना माझ्यासाठी, असं ती बोलत असते. तेव्हा मग आकाश म्हणतो की अगं भूमी, तू असं बोललीस तर कसं चालेल? अगं तुझ्यासारख्या खमक्या मुलीने असं बोलून नाही चालणार. अगं आपल्या घरातल्या सगळ्या गोष्टींवर आपणच पुढाकार घेतला पाहिजे. जर दुसऱ्या कोणावर रिस्क देण्यापेक्षा आपणच कर्तृत्ववान म्हणून पुढे घ्यावं आणि ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यावी. भूमी म्हणते की हो आकाश, तू बोलतोयस तेही अगदी योग्यच आहे. म्हणूनच आता आत्याला म्हणते की आत्या, आता काय, द्या माझ्याकडे पैसे, असं मुद्दामस्ती बोलते आणि रागिनी आता तिच्या हातामध्ये पैसे देऊन टाकते आणि भूमी तिला थँक्यू आत्या असं म्हणते. रागिनीची रूममध्ये चिडचिड होत असताना भूमी तिच्यासाठी दूध घेऊन येते आणि म्हणते की आत्या, मला माहीत होतं तुम्हाला काही आता शांत झोप लागणार नाही, म्हणूनच तुमच्यासाठी छान गरम दूध घेऊन आणले. आणि हो, काळजी करू नका, छान जायफळी किसून घातले त्यात, म्हणजे कशी तुम्हाला अगदी गाढ झोप लागेल. म्हणूनच म्हटलं की हे दूध पिऊन घ्या, म्हणजे कसं तुम्हाला शांत वाटेल. तेव्हा मग आता भूमीकडे ती मुद्दामच बघत असते आणि म्हणते की आत्या, तुम्हाला काय वाटलं प्रत्येक वेळेला तुम्हाला जिंकता येईल, मलाही जिंकता येऊ शकतं, याचा प्रत्यय तर तुम्हाला आता आलाच असेल ना? बरं हे घ्या, दूध घ्या, गरम आहे तोपर्यंत पिऊन घ्या, नंतर छान झोप लागेल. मग ती म्हणते की भूमी, तूच त्या चोराला माझ्याकडे पाठवलं होतं ना? तेव्हा भूमी म्हणते की अगदी योग्य, बरोबर ओळखलं आत्या तुम्ही, हे घ्या दूध, तुम्हाला शबाशकी, आणि असं म्हणून ती निघून जाते. तर इथे भूमी टेरेसवर आकाशच्या जुन्या व्हिडिओ बघत असते, ज्यामध्ये आकाशची आई आकाशला म्हणते की आकाश, तू ज्या मस्तीपणा पुरे कर, हा चल आपलं आपलं काम कर, खाऊन घे आणि अभ्यासाला बस, मस्ती करायची नाही. तर इथे रागिनीचं आणि आकाशच्या बाबांचं भाऊबीजीचं ओवाळणी ही त्या व्हिडिओमध्ये देखील असते. तर तो ओवाळणी म्हणून तिला पाकिट घालतो. तेव्हा रागिनी म्हणते की अरे दादा, हे कशासाठी? तेव्हा तो म्हणतो की अगं, हे माझं तुझ्यावरचं प्रेम आहे, ठेवून घे. तेव्हा मग आता लगेच रागिनी म्हणते की हे एवढंच दिलंस मग, असं म्हणून आता रागिनी त्याला हिनवत असते. तर त्यानंतर आकाशच्या बाबांचे आणि आकाशचे वारकरीचे फोटो हे तिच्यासमोर येतात आणि तिला ते बघून खूप गोड वाटत असतं. तेवढ्यातच तिथे कोणतरी येतं आणि इथे रागिनी ही तो ग्लासवरचा जो ट्रे असतो तो बाजूला करायला जात असते. तेवढ्यातच तिथे आता पौर्णिमा त्याने म्हणते की आई, काय तुम्ही मला एवढ्या रात्री कशाला बोलवलं? एकतर त्या चोराच्या प्रकरणामुळे आधीच झोप उडालेली आणि आणखीन मग कशाला बोलवलं आहेत? सगळी झोप उडवून टाकली आहे माझी, असं ती बोलते. तेव्हा रागिनी तिचा हात धरत म्हणते की ये इकडे, तुला सांगते मी काय करायचे ते. आता एक काम कर, या खुर्चीवर बस आणि हे सगळं दूध पिऊन टाक. तेव्हा ती म्हणते की शी, दूध मला नाही आवडत, हे असलं गरम बिरम दूध, मला ओकारी येते. तेव्हा शालिनी म्हणते की मी सांगते ना तुला, तर पियायचं गपचूप. तर मानसी म्हणते की अगं ताई, एवढ्या रात्री तू इथे काय करतेस? तेव्हा ती म्हणते की सांगते, तिकडची खुर्ची घे आणि जरा माझ्या बाजूला बस. मानसी बसते आणि भूमी तिला व्हिडिओ दाखवू लागते. मानसी म्हणते की अगं ताई, हा व्हिडिओ रागिनी आत्याचा आणि आकाशच्या बाबांचा आहे ना? तेव्हा ती म्हणते की हो, तो त्यांच्या ओवाळणीचा व्हिडिओ आहे. तेव्हा मग ती म्हणते की अगं मला सांग ना, मग तू हे व्हिडिओ का बघतेस, कशासाठी, मला कळलं नाही, तेही एवढ्या रात्री. तेव्हा भूमी म्हणते की अगं या व्हिडिओला ना बघून खरंच खूप छान वाटतंय, आकाशचे लहानपणीचे दिवस दिसत आहेत, आकाशचे आईबाबा देखील या व्हिडिओमध्ये दिसले, पण ना मला एक गोष्ट या व्हिडिओमधून शिकायची.
आणि पुढे काय करता येईल हे या व्हिडिओमधून बघायचं आहे. आणि माझी एक इच्छा आहे की ज्यावेळेला आकाशच्या आईबाबांची पुण्यतिथी असेल त्यावेळेला मला आत्या तिथे नको. तेव्हा मानसी म्हणते की अगं ताई, हे कसं काय शक्य होईल? रागिनी आत्या तिथे नसतील असं कसं होईल? कारण आकाश भाऊजीच त्यांना घेऊन जातील. तेव्हा मग ती म्हणते की मला इतकंच कळतंय की ज्या बाईने त्या दोघांचाही जीव घेतला ती बाई त्या तिथे नको आहे, कारण त्यांच्या आत्म्याला अशाने शांती मिळणार नाही. मग मानसी म्हणते की आपण काय करायचं आहे? तेव्हा भूमी म्हणते की त्याचीही व्यवस्था मी करेन. तेव्हा लगेच भूमीला ती म्हणते की कसं आहे ना ताई, ती रागिनी म्हणजे पाताळयंत्री बाई आहे आणि तिला चेकमेट करण्यासाठी तिच्याच बुद्धीने खेळण्याची गरज आहे, तिच्याच बुद्धीने विचार करण्याची खूप गरज आहे. हे ऐकल्यानंतर आता भूमी खुश होते आणि म्हणते की वा, माझी मनू अगदी योग्य बोलली आहे आणि तिच्याच बुद्धीने मला तिच्याशी खेळावं लागेल. तेव्हा इथे रागिनी आता पौर्णिमाला म्हणते की चल हे दूध पिऊन टाक पटापट. सांगते ना मी, तर गपचूप पिऊन टाकायचं. तेव्हा मग आता ते दूध ती कसं बसं नाक बंद करून प्यायला लागते आणि रागिनी म्हणते की बस बस झाला अर्धा ग्लास. अगं हे दूध ना मला भूमीने दिलं होतं आणि म्हणूनच मी बघत होती की याच्यात तिने काही विष वगैरे घातलं आहे का मला मारण्यासाठी. तेव्हा मग आता लगेच ती म्हणते की काय म्हणजे हे दूध तुम्ही मला प्यायला दिलं? तेव्हा ती म्हणते की हो, तुला प्यायला दिलं. म्हणजे काय, तुझ्या बहिणीने तुझ्या दुधात विष घातलं आणि तुला मारलं, अशी ब्रेकिंग न्यूज आली होती. एका बहिणीने दुसऱ्या बहिणीला विष पाजून मारले. तेव्हा मग पौर्णिमा चिडते आणि म्हणते की तुम्हाला काय वाटतं की भूमी तुम्हाला विष देऊन मारणार नाही, असा सहज मृत्यू तुम्हाला प्राप्त होणार नाही. तुमचे कर्म इतके वाईट आहेत आणि तुम्ही इतके वाईट कर्म केलेत की तुम्हाला असा सहजासहजी मृत्यू येणारच नाही आहे. शांतपणे कोणी तुम्हाला मृत्यू देऊ शकत नाही. तुमचा मृत्यू ना हा अगदी वाजत गाजत असणार आहे, मी सांगते. आणि असं सहजासहजी तरी तुम्हाला मृत्यू प्राप्त होणार नाही. असं म्हटल्यावर रागिनी म्हणते की तू तशी बुद्धीने बरोबर नाहीस, तुझी बुद्धी अर्धी आहे. पण हे जे काही बोललीस ना अगदी करेक्ट बोललीस, एकदम 100% खरं बोललीस. माझं मरण जे काही आहे ते साधंसुद्धा येणारच नाही, कारण माझं जे काम आहे ते खूप मोठी आहेत आणि त्या कामाला कशाचीही तोड नाही. बघ, माझं मरण असेल ना एकदम वाजत गाजतच असेल, मी सांगते तुला. आणि तू अगदी करेक्ट बोललीत, यू सेड इट राईट, असं म्हणून रागिनी आता हसत असते. आणि फोन आल्याबरोबर ती म्हणते की जा तुझ्या नवऱ्याला पाठव आणि ती पौर्णिमाला खाली पाठवते. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत. तुम्ही आता आकाशला म्हणत असते की ऑफिसमध्ये आर्थिक गोंधळ कोण घालतंय याचा शोध आधी तू लाव. मग त्यानंतर आपल्या घरामध्ये या सगळ्या गोष्टींचा जे कोणी करतंय, जो कोणी घोटाळा करतंय, ती व्यक्ती आपोआपच आपल्यासमोर येईल आणि त्या व्यक्तीचा आपोआपच आपल्यासमोर संदर्भ लागेल. तर त्यानंतर मानसी ही भूमीला म्हणत असते की ताई हे सगळं कसं करणार? तेव्हा भूमी म्हणते रागिनी आत्याला घाटाकडे येण्यापासून थांबवण्यासाठी आणि आकाशला सत्यापर्यंत नेण्यासाठी मला मानसी हे करावंच लागेल आणि हे मला केलंच पाहिजे. तर इथे रागिनी झोपलेली असताना अचानकच आवाज यायला लागतो, जो आकाशच्या बाबांचा आवाज असतो. आणि ते म्हणत असतात की राघू, तू असं का केलंस? तू माझी बहीण होतीस ना, आवडती, मग तू माझ्यासाठी असं का केलं? थोड्याशा पैशांसाठीच तू माझा जीव का घेतला? असं ते बोलू लागतात. आणि त्याच वेळेला ती घाबरून उठते आणि म्हणते की दादाचा आवाज इथे कसा? आणि तिला हा भूत आल्याचा संशय येतो. अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.